लक्ष द्या, पहिला सांगा फॉर्म्युला, आता ओळीन सांगायचं. साइन थिटा अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. एका ठिकाणी करा 6च्या 6 आता. अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. मराठीमध्ये काय येणार? समोरील बाजू छेद कर्ण. जमलं का तुला आता मराठीमध्ये? समोरील बाजू छेद कर्ण. चला पुढे घ्या. आता मी सांगितले साइन थिटाचे अपोजिट कोण असते, जर सांगा. मग सांगितलेलं साइन थिटाचे अपोजिट कोण आहे? कॉसेक थिटा. ह्याचं काय येणार? कॉसेक थिटाचं कॉसेक थिटा काय येणार? हायपोटेनेस अपॉन अपोजिट साइड. आम्ही इथं शॉर्टकट लिहिले. इथं काय येणार? कर्ण छेद लगतची बाजू का समोरील बाजू? समोरील बाजू मराठीमध्ये आलं. चला पुढे घ्या. आता तिसरं कुठलं येणार? साइन झालं, कॉस घ्या. कॉस थिटा. कॉस थिटाचं काय येणार? बरोबर आहे. ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. मराठीमध्ये काय येणार? लगतची बाजू छेद काय येणार? कर्ण. बरोबर आहे का? लगतची बाजू छेद कर्ण. चला, कॉस थिटाच्या उलट कोण आहे? आता सेक थिटा आहे. कॉस थिटाचे उलट कोण आहे? सेक थिटा. मग सेक थिटा काय येणार आपला? उलट याच्या हायपोटेनेस अपॉन काय येणार? ऍडसेंट साइड. शॉर्टकट घेतलेलं आहे बघा इथं. इथं काय येणार? कर्ण छेद लगतची बाजू. लबालिशीला लगतची बाजू ले पूर्ण. चला, तर पाचवं काय येणार? जरा सांगा मला. पाचवं तान्या टॅन थिटा. मग टॅन थिटाचं काय? तान्यासमोर बल लागेल. इथं काय येणार? अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड. म्हणजे मराठीमध्ये समोरील बाजू छेद लगतची बाजू. नंतर काय येणार? 6 नंबर ह्याच्या कॉट थिटा ह्याच्या उलट करायचं आहे. बरं आहे. कॉट थिटाच्या उलट काय येणार? ऍडजसेंट साइड अपॉन अपोजिट साइड. लगतची बाजू छेद समोरील बाजू. आवरा. साइन थिटा कुणाच्या अपोजिट आहे? 1 अपॉन कॉसेक थिटा. म्हणजे कॉसेक थिटा 1 अपॉन साइन थिटाच्या अपोजिट आहे. हे इथे लक्षात ठेवा. नंतर टॅन थिटा कुणाच्या अपोजिट आहे? टॅन थिटा 1 अपॉन कॉट थिटा. दोघे एकमेकाच्या रिव्हर्स मध्ये आहेत. आणि कुठलं राहिलं? कॉसेक थिटा झालं आपलं. साइन थिटाचं कॉसेक थिटा. इथं कॉसेक पाहिजे होतं. 2 मिनिट थांबा. आणि कॉस थिटा कोणाच्या उलट आहे? कॉस थिटा सेक थिटाच्या अपोजिट आहे. म्हणजे हे पण 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा. एकमेकाच्या अपोजिट कोण आहेत? जर एकाची किंमत दिली की दुसरी तुम्हाला यायला पाहिजे. समजा इथे 1/2 असेल तर इथं काय असणार आहे? 2/1. इथं जर 4/5 असेल तर इथं 5/4 होणार. आणि इथं 6/5 असेल तर इथं 5/6. एकमेकाच्या अपोजिट लक्षात ठेवायचं.